बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात. बारामतीत काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चुरस काहीशी कमी झाली असली तरी अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांसह अनेक जण रिंगणात असल्याने निवडणूक होणार हे निश्चित झालंय. येथे 53 पैकी 30 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 23 जण मैदानात आहेत. दुसरीकडे राहुरी मतदारसंघात अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे यांच्यासह 7 उमेदवार रिंगणात असून भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरलेत. दोन्ही मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. भाजप आणि महाविकास आघाडीने प्रचारासाठी आता कंबर कसली आहे. केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे लातूर अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. स्वतःच्या कारने प्रवास करत असताना पहाटे 5च्या सुमारास त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याखाली उलटली. हा अपघात इतका भीषण होता की गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. एका तरुण आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि महसूल विभागात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे प्रशासकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात असून रेणापूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत. आसाम, केरळ आणि पुडुचेरी या 3 राज्यातील 296 विधानसभा जागांसाठी आज शांततेत मतदान सुरू झालं असलं तरी काही ठिकाणी संघर्षाच्या घटना घडल्यात. दुपारी 3 वाजेपर्यंत आसाममध्ये सर्वाधिक 75.91%, पुडुचेरीत 72.40% तर केरळमध्ये 62.71% मतदान झालं. पुडुचेरीत भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमधील राड्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला तर आसाममधील खोआंग येथे हिंसाचाराची नोंद झाली आहे. केरळमध्ये मुख्यमंत्री पिनारई विजयन आणि अभिनेते मोहनलाल यांनी मतदानाचा हक्क बजावला. जोरदार पाऊस आणि किरकोळ तणाव असूनही मतदारांनी केंद्रावर मोठी गर्दी केली असून निकालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. 4 मे रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. इस्रायलने गुरुवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि खासगी सचिव अली युसुफ हर्षी ठार झालाय. या कारवाईमुळे दोन्ही बाजूतील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून हिजबुल्लानेही इस्रायलवर प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण लेबनॉनमधील निवासी भागांना लक्ष्य केल्याने मोठी जीवितहानी झाली असून बचाव पथके रात्रभर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम करत होती. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय झालेल्या या हल्ल्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. बजाज ऑटोने आपली लोकप्रिय पल्सर 180 बाईक पुन्हा एकदा भारतात लॉन्च केली आहे. या नवीन मॉडेलची किंमत 1,22,000 रुपये. एक्स शोरूम आहे. दिसायला ही बाईक आता अधिक स्टायलिश झाली असून यामध्ये नवीन LED हेडलाईट आणि डिजिटल मीटर देण्यात आलं आहे. यात पूर्वीप्रमाणेच शक्तिशाली 180 cc इंजिन आहे जे दमदार वेग आणि परफॉर्मन्स देतं. कार्बन फायबर फिनिश आणि नवीन ग्राफिक्समुळे ही बाईक अधिक प्रीमियम दिसते. पल्सर 150 पेक्षा थोडी जास्त ताकद आणि 220 पेक्षा कमी किंमत शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हुंदाईने आपली लोकप्रिय SUV क्रेटा आता नवीन समर एडिशनमध्ये बाजारात आणली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 12.6 लाख रुपये. एक्स शोरूम आहे. हे नवीन मॉडेल पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध असून यात सुरक्षेसाठी डॅशकॅम, मोठा डिजिटल डिस्प्ले आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखे आधुनिक फीचर्स दिलेत. यात ग्राहकांना पुश बटन स्टार्ट आणि LED लाईट्सची सोयही मिळते. आरामदायी प्रवास आणि नवीन प्रीमियम फीचर्स हव्या असलेल्या लोकांसाठी ही गाडी एक उत्तम पर्याय आहे. ही गाडी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही गिअर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. भारतीय बाजारपेठेत फोल्डेबल स्मार्टफोनची क्रेज वाढत असताना AI+ कंपनीने आपला नवा नोवा फ्लिप 5G स्मार्टफोन लॉन्च केलाय. अवघ्या 29,999 रुपये किमतीत उपलब्ध होणाऱ्या या फोनमध्ये 6.9 इंचाचा मुख्य एमॉल्ड डिस्प्ले आणि 3.1 इंचाची कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे. परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 चिपसेट असून हा फोन Android 15वर आधारित आहे. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. हा फोन फ्लिपकार्टवर मे महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
आता भीम ॲप वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 5,000 रुपयांपर्यंतचे पेमेंट करण्यासाठी आता तुम्हाला वारंवार UPI पिन टाकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या फोनच्या फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकचा वापर करून अगदी काही सेकंदात पैसे देऊ शकता. ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या भीम ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन बायोमेट्रिक पर्याय सुरू करावा लागेल. यामुळे गर्दीच्या ठिकाणी पिन कोणाला दिसेल ही भीती राहणार नाही आणि तुमचे व्यवहार अधिक सुरक्षित होतील. 5,000 रुपयांपेक्षा जास्त मोठ्या रकमेसाठी मात्र नेहमीप्रमाणे पिन टाकावाच लागेल. प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी कॉमेडियन समय रैनावर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली आहे. समयने एका व्हिडिओमध्ये शक्तिमान मालिकेमुळे मुले इमारतीवरून उड्या मारत असल्याचा दावा करत खन्नांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या विधानाने संतापलेल्या खन्ना यांनी इंस्टाग्रामवर समयचा गाढवावर बसलेला एक संपादित फोटो शेअर केला. कुत्र्याचे शेपूट कधीही सरळ होत नाही असं म्हणत त्यांनी समयला रोस्टेड प्राणी संबोधलं. मुलांच्या सुपरहिरोचा अपमान केल्याबद्दल समयचे तोंड काळे करून त्याची देशात गाढवावरून धिंड काढली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया खन्ना यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या रोमांचक विजयानंतर गुजरात टायटन्सच्या कर्णधार शुभमन गिल याच्यावर BCCIने 12 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघाने निर्धारित वेळेत आपली षटके पूर्ण न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. IPL आचारसंहितेनुसार या हंगामातील गिलचा हा पहिलाच गुन्हा आहे. मात्र ही चूक पुन्हा झाल्यास दंड दुप्पट होईल आणि तिसऱ्या वेळी अशी चूक झाल्यास गिलवर एका सामन्याची बंदी येऊ शकते. या विजयामुळे गुजरातने खातं उघडलं असलं तरी कर्णधारासाठी हा दंड मोठा दणका मानला जातोय.